हजारो कार्यकर्त्यांसह आंतरवालीतनं जरांगे मुंबईकडे रवाना। कार्यकर्त्यांच्या घोषणा, जरांगेंच्या डोळ्यामध्ये अश्रू। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आमरण उपोषण करतच मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंचं वक्तव्य 7 महिने दिले, आता आरपारची लढाई। जरांगेंचा एल्गार। 26 जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार। मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। तर जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणी लांबणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून सादर। वयस्कर लोक लवकर संधी देत नाहीत। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। तर अजित पवार कुठून आले, संधी कोणी दिली, शरद पवारांचा प्रतिटोला। अहमदनगर जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीकरता सर्वपक्षीय मोर्चा। श्रीरामपूर शहरातून निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। ईडीचा हत्यार म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। आज रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांकरता राम मंदिर खुलं होणार। राज्य सरकारच्या वतीने 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेज, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकचं पुन्हा लग्न। पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेदशी विवाह। शोएब सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।